तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सुपेकर यांचं नाव चर्चेत आलेलं होतं आणि आता या सुपेकरांच्या भोवती एकूणच वाद आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सुपेकरांचं नाव चर्चेत आलेलं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांची अनेक प्रकरणं बाहेर येऊनही त्यांना राजकीय वरदहस्तामुळे पाठीशी घातलं जातं। याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। बघूया। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये हगवण्यांचे नातेवाईक असणारे जालिंदर सुपेकर यांचं नाव काही दिवसांनी पुढे आलं। मात्र त्यांचे एक नव्हे तर अनेक प्रताप पुढे येताना पाहायला मिळालेत। काल खरं तर नाना गायकवाडांच्या वकिलांनीही खरं तर आरोप केलेले एकंदरीत पाहायला मिळाले। कसं पाहता या संपूर्ण प्रकरणाकडे? खरं तर या प्रकरणाकडे केवळ वैष्णवी हगवणीचा हत्या किंवा आत्महत्या असं बघून चालणार नाही, तर याच्यातून एक एक जो पदर उलगडत जातोय तो अत्यंत खतरनाक आहे। सुरुवातीला जालिंदर सुपेकर यांनी आपला काही संबंध नाही म्हणून नाकारलं, नंतर त्यांचा उल्लेख त्या कायद्यांना देण्याच्या याच्यामध्ये झाला। त्याच्या आधी त्यांचा उल्लेख ते निलेश चव्हाण यांना रिव्हॉल्वर देण्यासाठी झाला। त्यानंतर आणखी एका दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा संबंध आला। हे प्रकरण जसं उघडकीस येत गेलं तसं लक्षात आलं की याच्यामध्ये जरी जालिंदर सुपेकर हे आता दिसत असले तरी एक मोठं रॅकेट, आणि यांच्यावर खरं तर एवढं मोठं प्रकरण घडतं त्यावेळेला कुणावरही त्या पदावरून बाजूला करून कारवाई झाली पाहिजे, परंतु अद्याप तरी तसं झालेलं दिसत नाही। आता ते कायद्यांना पुरवठा करण्याचं पदार्थ असू देत किंवा आता आज आणखी एक बातमी आली की 2013 साली त्यांच्यामुळे एका PIने आत्महत्या केली होती। काही जणांकडून त्यांनी सोनं घेतल्याचं पुढे येतंय, नाना गायकवाडकडून 500 कोटी रुपये मागितल्याचं पुढे येतंय। हे सगळे प्रकार हे एकूणच आपल्या पोलीस यंत्रणा आणि इतर प्रशासकीय यंत्रणा किती सडल्या त्याचं उदाहरण आहे। आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राजकीय वरदहस्त। एवढा मोठा प्रकार घडलाय, खरं तर याच्याकडे संवेदनशीलतेने बघून याच्यात ज्यांची नावं येत आहेत त्यांना बाजूला करून, त्यांना बडतर्फ करून, त्यांना सस्पेंड करून ती इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती। एकंदरीत जर आपण पाहिलं तर राजकीय हस्तक्षेपामुळेच कुठेतरी सुपेकरांवरती कारवाई होत नसल्याचं मत विजय कुंभार यांनी व्यक्त केलंय। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।